नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. दिनांक 6 मे 1922 हा दिवस अतिशय दुःखाचा दिवस. जर्शी राजर्षी शाहू छत्रपती आपल्यातून गेले. पण त्यांच्या आठवणी आणि विशेषतः त्यांच्या संबंधातल्या काही घटना ज्याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला त्याचा परामर्श घेत आपण हा भाग घेतो आहोत. आणि या भागाला आधार आहे आपला लोकांचा राजा शाहू छत्रपती हे एक माझं पुस्तक आहे. हे पुस्तक जिजाई प्रकाशननी प्रकाशित केलं आणि त्याच्यात 3 आवृत्त्या 4-5 आवृत्त्या निघालेल्या दाखवतात. पण 2002 मध्ये पहिली आवृत्ती त्याची निघाली. तर अशा प्रकारचं हे पुस्तक आहे ज्यामध्ये फार थोडक्यात शाहू छत्रपतींचं जीवन इथे व्यक्त केलं आहे. तर हे पुस्तक निघायच्या आधी आणखी एक पुस्तक आम्ही लहान मुलांसाठी काढलं होतं. मराठा सेवा संघाचा बालकल्याण कक्ष हा इंजिनियर सचिन चौधरी यांनी काढला होता. 2002च्या दरम्यान तो काढला होता खरं म्हटलं त्यांनी. म्हणून पहिली आवृत्ती ज्या ठिकाणी जी लिहिली आहे 12 जानेवारी 2002, त्या आवृत्तीच्या मागे सचिन चौधरी यांचे प्रयत्न आणि त्या दृष्टीने त्यांनी आर्थिक ते काही झळ सोसली किंवा पुस्तकाच्या प्रचाराकरता स्वतः धावपळ केली. त्याच्या मुद्रणाकरताही त्यांनी स्वतः लक्ष घातलं. म्हणून हा भाग सचिन चौधरींच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्पण करतो पहिल्यांदा. तर आमचा असा प्रयत्न होता की लहान मुलांना थोरांची ओळख व्हावी. लहान मुलांपर्यंत मोठ्या माणसांचं, ज्या लोकांचे उपकार आपल्यावर आहे, ज्या लोकांनी राष्ट्राच्या उभारणीकरता अतिशय मोलाचं योगदान दिलं, त्या सर्वांचा परिचय बालवयातच व्हायला पाहिजे. एक बाल कल्याण कक्ष हा निर्माण केला गेला, तो यवतमाळ. आणि पुस्तक हे लहानसं असावं, पॉकेट साईजचं असावं, म्हणजे मुलांना पॉकेटमध्ये ठेवता यावं, हा एक उद्देश होता. आणि दुसरा उद्देश असा होता की सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते आपल्या सोबत ठेवता यावं, जे आपल्याला एकमेकाला भेट देता यावं. तर एक चांगला प्रयोग आम्ही 2002 मध्ये केला होता आणि त्या निमित्ताने लिहिलेलं पुस्तक आहे. आता लहान मुलांच्या भाषेत लिहावं, सोपं लिहावं वगैरे वगैरे खूप काही कल्पना आमच्या डोक्यात होत्या. पण तसं काही फार बाळबोध लिहिता आलं नाही. सर्वांनाच ते पटेल, सोपं वाटेल आणि समजायलाही सोपं जाईल असा एक प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला. तर राजर्षी शाहू छत्रपतींचं चरित्र का निवडलं याला कारण असं होतं की आरक्षण धोरणाची शताब्दी ही 2002 मध्ये होती. हा एक भाग त्याचा होता. आणि तेव्हा शिवधर्माच्या संदर्भातलं एक वातावरण तयार झालं होतं की आपण शिवधर्मासाठी काय काय करावं, म्हणजे कुणाकुणासाठी लिखाण करावं, वृद्धांसाठी काय करावं, मध्यमवर्गीयासाठी काय करावं, लहान मुलांसाठी काय करावं, धर्मविषयक काही माहिती द्यावी, अशा अनेक कल्पना होत्या. आणि विशेषतः शिवरायांचा इतिहास लोकांपुढे यावा हाही त्यामागचा हेतू होता. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून हे पुस्तक निर्माण झालं. पुढे जिजाई प्रकाशननी ते प्रकाशित केलं, आजही त्यांच्याकडेच आहे. तर राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जन्माबद्दल तेव्हा अशी एक समजूत होती की 26 जुलै 1674 ही त्यांच्या जन्माची तारीख आहे. म्हणून ही जी पहिली आवृत्ती माझ्याकडे आहे त्यामध्ये 26 जुलै असाच उल्लेख केलाय. नंतर मग डॉक्टर जयसिंगराव पवार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पत्र उपलब्ध झालं, ज्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आणि त्यामध्ये 26 जून ही तारीख होती. आणि ही गोष्ट नंतर उशिरा लक्षात आली, खूप उशिरा, साधारणतः या पुस्तकाच्या 7-8 वर्षानंतर आमच्या लक्षात आली. आणि पुढच्या काळात मग महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा शाहू छत्रपतीचा जन्मदिवस 26 जून रोजी साजरा करण्याची प्रथा पडली. पण त्याच्या आधी आम्ही 26 जुलैला हा दिवस साजरा करत होतो. विदर्भात मोठ्या प्रमाणात गावोगावी हा दिवस साजरा होत होता. 26 जून तारीख ठरल्यावर थोडा गोंधळ झाला काही दिवस लोकांचा. पण अजूनही विदर्भात मोठ्या प्रमाणात हा शाहू छत्रपतीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. त्यामागे बहुजनवादी चळवळ हे एक कारण आहे. तर शाहू छत्रपतीचं एकंदर आयुष्य जे घडलं ते अतिशय निरागस अशा वयात घडलं. म्हणजे आपण सर्वसाधारण लोक जे असतो ते निरागसच असतो. आपल्या मनामध्ये कुणाबद्दल किंतु परंतु किंवा द्वेष मत्सर या भावना नसतात. भेदभावाची कल्पना सुद्धा नसते. बालवयात तर नसते, पुढे मग लोक टाकतात आपल्या डोक्यात आणि त्यामुळे मग माणसं
एकमेक वाचून दुरावतात. तर शाहू छत्रपतीचं जे एकंदर आयुष्य आहे त्याचा पट मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे. तर त्यांचा जन्म आपण आता 26 जून 1674 हा आपण स्वीकारला आहे, तो या ठिकाणी आपण मांडतो. आता 1674 नाही, चुकलो मी. 1674 हा तर शिवराज्याभिषेकाचं वर्ष आहे. त्याच्या 200 वर्षानंतर म्हणजे 1874, 26 जून 1874 हा शाहू छत्रपतींचा जन्मदिन आहे. आणि 10 वर्षाचे ते असताना कोल्हापूरचं जे तारा राणीने स्थापन केलेलं एक त्याला गादी वगैरे शब्द वापरतात, त्यांनी निर्माण केलेली गादी, पन्हाळगडावर आपण गेलात तर त्या ठिकाणी तारा राणीचं घर आहे. अतिशय साधं सुधं घर आहे. त्याला वाडा म्हणता येईल, पण राजवाडा म्हणता येणार नाही. पण जेव्हा साताऱ्यावरून त्यांना इथे यावं लागलं काही कारणाने, पुढेही त्यांचा साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याशी संबंध होता, पण काही बांधकामं त्यांनी तिथे केली होती. आणि शेवटला काळ तारा राणीचा हा अजिंक्यतारा किल्ल्यावर गेला. तर त्यांनी पन्हाळगडावर जे राज्य स्थापन केलं ते राजाराम महाराजांचं राज्य म्हणून पुढे गाजलं. कारण राजाराम महाराज हे जिंजीला गेल्यानंतर जवळपास 25 वर्ष, फार मोठा काळ, म्हणजे तारा राणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या सैन्याची लढाई दिली. त्याला निर्णायकी लढा असं म्हणतात काही लोक. नायक नव्हता तेव्हा. तर नायक जिंजीला गेला होता राजाराम महाराज. पण नायक नव्हता म्हणजे नेता नव्हता असं म्हणता येत नाही. ते नेतृत्व तारा राणीने केलं होतं. आणि संताजी धनाजींची ओळख जी लोक देतात किंवा त्यांची आठवण सांगतात, त्यांनी फार मोठा पराक्रम त्या काळात केला. तर असं हे अतिशय महत्वाचं राज्य होतं. पण या राज्याला फार वाईट दिवस पुढच्या काळात आले. कारण त्यांना अधिकृत वारस कोणी नव्हतं. चौथे शिवाजी जे होते त्यांचे हाल बाळाजी पंत नातूंनी केले होते. ज्या बाळाजी पंत नातूंनी पेशवाई बुडवण्यास मदत केली इंग्रजांना. आणि शनिवार वाड्यावर जो त्यांचा युनियन जॅक होता हा फडकवला, त्या बाळापंत नातू या माणसानी चौथ्या शिवाजी महाराजांना खूप छळलं. तर त्यानंतर मग तिथे कुणी असं अधिकृत वारस नव्हतं. पण मधल्याही काळात त्या गादीला जे वारस मिळायचे ते सरदार घराण्यातून मिळत होते. त्यातल्या त्यात हे सरदार घराणं जे होतं ते कागलचं होतं. कागलची घाटगे या घराण्यातली काही मुलं यापूर्वी त्या घराण्यामध्ये दत्तक गेली होती. त्याचप्रमाणे शाहू छत्रपती हे सुद्धा कागलच्या या घाटगे घराण्यातून कोल्हापूरला दत्तक गेले होते. त्यांचं सुरुवातीचं नाव म्हणजे दत्तक जाण्याच्या आधीचं नाव यशवंत होतं. आणि नंतर मग दत्तक विधी झाल्यानंतर त्यांचं नाव शाहू ठेवलं गेलं. आता हे शाहू नाव कसं ठेवलं गेलं की संभाजी महाराजांचे जे पुत्र होते शाहू, तर ते शालीन होते. शालीन या अर्थाचा हा शब्द आहे. शाही हा शब्द आपण ऐकलेला आहे. हा पर्शियन म्हणा की उर्दू शब्द आहे, ज्यात राज दरबारात राहणारा माणूस किंवा राजबिंडा माणूस या अर्थाचा शब्द आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की संभाजी महाराजांच्या मुलाचं नाव हे औरंगजेबाने ठेवलं होतं आणि मग कदाचित तेच नाव पुढच्या काही शाहूंना लावलं गेलं. त्यानंतरही काही शाहू महाराज नावाचे राजे होऊन गेले छत्रपती घराण्यामध्ये. आजही शाहू महाराज आहेत कोल्हापूर. अशा तऱ्हेने शाहू हे नाव औरंगजेबाकडून आलं असलं तरी त्याचा अर्थ शालीन असावं. शाही म्हणजे राजबिंडा असाही होतो. तर राजर्षी शाहू छत्रपतींचं जे अचानक येणं झालं ते त्या दत्तक घराण्यातलं. आणि 1684 मध्ये त्याला दत्तक विधान झालं. 1600 पुन्हा शब्द आला 1884 मध्ये. 1874 मध्ये शाहू छत्रपतीचा जन्म. आणि 10 वर्षाचे असताना 1884 मध्ये त्यांना दत्तक विधान केलं गेलं आणि कोल्हापूरच्या गादीशी त्यांचा संबंध आला. सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या 50 पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या 50 पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण 50 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोधनिबंधपर पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा. संपर्क 7385653620. 1885 मध्ये त्यांना जे युवराजासाठी शिक्षण द्यायचं असतं त्या शिक्षणाकरता परदेशात पाठवावं लागलं. आणि नंतरचा जो काळ आहे त्यांच्या दृष्टीने वाईट घडला की त्यांचे वडील जे होते की ज्यांनी त्यांना जन्म दिला, जनक वडील म्हणतात, तर ते जयसिंगराव मरण पावले. जयसिंगराव घाटगे हे त्यांचे वडील होते.
आणि त्यांचा कोल्हापूरच्या घराण्याशी संबंध होता. आता 1885 1886 ला जनक वडील गेले. 1899 मध्ये त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली. ती घटना म्हणजे वेदोक्त प्रकरण होय, नोव्हेंबर महिन्यातली घटना. तर त्यावर आपण स्वतंत्र एक भाग घेणार आहोत, तेव्हा इथे फक्त साधा उल्लेख करतो ते का घडलं आणि पुढे मग शाहू महाराजांच्या आयुष्यात कोणकोणत्या घटना घडल्या, त्यांच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळाली आणि त्या कलाटणी मिळण्याकरता दोन महत्वाच्या घटना घडल्या. वेदोक्त प्रकरण हे तर आहेच, पण वेदोक्त प्रकरण सुरू असतानाच प्लेगची साथ त्यांच्या संस्थानामध्ये आली आणि त्याच्याशी त्यांनी सामना केला आणि मग काही सुधारणा केल्या. त्या सुधारणामध्ये सामाजिक सुधारणांचाही अंतर्भाव होतो आणि त्या सामाजिक सुधारणामध्ये शाहू महाराजांचं नाव आपण घेतो. आज शाहू महाराजांचं नाव हे फुले आंबेडकरांसोबत घेतलं जातं. फुले शाहू आंबेडकर अशी जी त्रिसूत्री आहे, वैचारिक त्रिसूत्री, तर यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना जोडणारा दुवा म्हणून सुद्धा शाहू महाराजांकडे पाहिलं जातं. तर यासाठी कारण त्यांची जे सेना सरसुभा या पदावर असलेले भास्करराव जाधव नावाचे सहकारी होते. या भास्करराव जाधवांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना पाहिलं आणि जे रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे जे महात्मा फुलेंचे जवळचे मित्र आणि त्यांचे पुढच्या काळात चरित्रकार सुद्धा, तर त्यांच्याकडे मुंबईला हे जे होते आपले भास्करराव जाधव हे भाड्याने राहत होते आणि शिक्षण घेत होते. हे मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेतलेली एक व्यक्ती असं त्यांचं नाव होतं आणि सेना सरसुबा हा मोठं मोठं पद त्यांना देण्यामागचं कारण असं होतं की त्यांच्यात ज्या काही इतर क्षमता होत्या त्यात त्यांची संशोधन पद्धती सुद्धा होती आणि विशेषतः कडक शिस्त आणि शिक्षण घेतलेली व्यक्ती. या भास्करराव जाधवांमुळे महात्मा फुलेंचा विचार खऱ्या अर्थाने शाहू छत्रपतींपर्यंत पोहोचला. म्हणून महात्मा फुले आणि शाहू छत्रपती यांच्यामधला दुवा जर शोधायचा झाला तर ते आपले भास्करराव जाधव आहे. आता भास्करराव जाधवांची नेमणूक का झाली तेही फार महत्वाचं कारण होतं, कारण त्याच्या आधी शाहू महाराजांवर जो वर्चस्व होतं ते तिथल्या दरबारी लोकांचं होतं. त्या दरबारी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांचा भरणा होता आणि वर्चस्व सुद्धा होता. त्या दिवसापासून सर्वच पदावर ब्राह्मण मंडळी मोठ्या प्रमाणात होती. काही शेणवई होती, काही इंग्रज होते, काही पारशी लोक होते. पण इतर समाजामध्ये त्यात काही स्थान नसल्यामुळं शाहू महाराजांना राज्य कारभार करणं कठीण झालं होतं आणि त्याचा परिणाम विलोक्त प्रकरणावर झाला. तर शाहू छत्रपतीचं एकंदर आयुष्य आणि नंतर त्यांना फ्रेझर नावाच्या एका शिक्षकाने खूप साथ दिली आणि सतत मार्गदर्शन केलं. त्यामुळे जी जी संकटं त्यांच्या आयुष्यात आली त्या संकटाचा सामना ते सहज करू शकले. या सुरुवातीला बालपण आणि शिक्षण असं एक प्रकरण ते स्वाभाविक आहे. तर आपण पाहिलं की 26 जून या पुस्तकात मी पहिली आवृत्ती असल्यामुळे थोडा 26 जुलै असलेला आहे. 1874 या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि 1884 मध्ये दत्तक विधान झालं आणि 1886 मध्ये आबासाहेब घाडगे जयसिंह घाडगे यांचा मृत्यू झाला आणि 1 एप्रिल 1891 हे हाही दिवस महत्वाचा आहे. त्या दिवशी शाहू छत्रपतीचा विवाह झाला. खानविलकर घराण्यातले एक गृहस्थ होते, त्यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. 2 एप्रिल 1894 रोजी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी शाहू छत्रपतींकडे राज्यकारभार सोपवला. अधिकृतपणे कोल्हापूर त्याला करवीर शब्द वापरत होते पूर्वी. कोल्हापूरचं जुनं नाव करवीर आहे. करवीर संस्थानचे अभिषिक्त राजे म्हणून ते पुढे आले. तर याचा आणि नंतर राज्यारोहण झालं. हे जे वर्ष मी तुम्हाला सांगितलं किंवा हा दिवस आहे 2 एप्रिल 1894, या दिवशी त्यांना राज्याभिषेक झाला, दरबार भरवला आणि मग करवीर संस्थानचे अधिपती म्हणून त्यांचं नाव जाहीर झालं. या घटनेने सगळ्यांना आनंद झाला. आता हा आनंद कसा होता, कारण त्या काळात जेवढी संस्थानं होती म्हणजे जवळचं सांगली हे पटवर्धनाचं संस्थान होतं ते इंग्रजांनी खारिज केलं होतं. साताऱ्याचं जे संस्थान होतं ते 1832 ते 35च्या दरम्यान खारिज झालं होतं. प्रतापसिंग राजे भोसले त्या पदावर नव्हते. कुरुंदवाड संस्थान होतं तेही पटवर्धनांचं होतं. जमखिंडी हे सुद्धा एक संस्थान होतं. ही सगळी संस्थानं ब्राह्मणांच्या ताब्यात होती आणि सगळी खारिज झाली होती. फक्त एकच संस्थान शिल्लक होतं, ते म्हणजे करवीर संस्थान. म्हणून त्यांचा राज्याभिषेक हा सगळ्यांसाठी आनंददायी झाला आणि त्यामुळे करवीरच्या या राजाला, नवनियुक्त राजाला लोकमान्य टिळकांनी पुण्याला बोलवलं. त्यांना पान सुपारी दिली. त्या समारंभात बाळ गंगाधर टिळक,
नामदार गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पुढारी होते आणि इतर विचारवंत सुद्धा होते. पुण्यातील सार्वजनिक सभा नावाची एक सभा होती, एक संघटना होती. ते सत्यशोधक समाज ही एक संघटना किंवा संस्था महात्मा फुलेंनी स्थापन केली होती. त्याच काळामध्ये सार्वजनिक सभा नावाची एक संस्था स्थापन केली होती. त्यामध्ये परिवर्तनवादी विचाराचे लोक येत होते आणि काही सुधारणावादी काही उपक्रम सुद्धा राबवत होते. तर त्याचे सार्वजनिक काका म्हणून जोशी नावाचे गृहस्थ संस्थापक होते. तर त्या संस्थेच्या वतीने सुद्धा त्यांचा सत्कार झाला. प्रार्थना समाज जो होता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केला, त्यांच्या वतीने झाला आणि टिळकांच्या वतीने झाला. तेव्हा महात्मा फुले यांचे सहकारी जे होते कृष्णाजी पांडुरंग भालेकर, तर कृष्णराव भालेकर या नावाने ते ओळखले जातात. सत्यशोधक समाजाचे पहिले सदस्य म्हणून त्यांचा परिचय आपल्याला आहे. तर त्यांनी सुद्धा दीनबंधू सार्वजनिक सभेच्या वतीने त्यांना पुण्याला पानसुपारी दिली. अशा तरी सर्वांना आनंद झाला की एक आपला राजा, अभिषिक्त राजा आपल्याला मिळाला. तर तेव्हा त्या सभेचे सचिव जे होते हरिश्चंद्र नारायण नवलकर यांनी महाराजांना सत्यशोधक समाजाविषयी माहिती दिली. ही घटना महत्वाची आहे. आणि कारण काय अनेकांना असं वाटतं की सत्यशोधक समाजाची काही संबंध शाहू महाराजांचा नव्हता आणि ते आर्य समाजाचे होते, हीच माहिती आपल्याला आहे. पण राज्याभिषेकाच्या नंतर लगेच पुण्याला जी सभा झाल्या अनेक, त्या सभांमध्ये त्यांना सत्यशोधक समाजाची माहिती दिली गेली. अवघ्या 20 वर्षाच्या वयाच्या शाहू छत्रपतींना महात्मा ज्योतिबा फुले यांचा परिचय त्या काळात झाला. तोपर्यंत ते तर सरदार घराण्यातले असल्यामुळे सर्व सुखांमध्ये होते, त्यांना वैचारिक वगैरे परिचय ह्या लोकांचा होण्याचं कारण नव्हतं. पण राज्याभिषेकाच्या नंतर लगेच हा समारंभ झाला आणि ते जेव्हा त्यांनी ताब्यात घेतलं ते राज्य, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात तिथे ब्राह्मणांचा प्रभाव आहे आणि ते काही निर्णय घेऊ देत नाही. आणि त्यात 1894 ची जी घटना आहे, कोल्हापूर दरबारमध्ये एकूण 71 अधिकारी होते, त्यातले 60 ब्राह्मण होते. म्हणजे साधारणतः 75 ते 80% वर ब्राह्मणांची संख्या होती. आणि खाजगी नोकर वर्ग जे होते त्यात 52 पैकी 45 ब्राह्मण होते. इथे 90% ब्राह्मणांची संख्या जाते. आणि मोक्याच्या ज्या जागा होत्या त्या चित्पावून ब्राह्मणांनी बळकावल्या होत्या. म्हणजे ही जी स्थिती आहे व्यवस्थापनामधली, ही स्थिती जाचक ठरली पुढच्या काळात शाहू छत्रपतींना. आणि संस्थांचे पूर्वीचे जे दिवाण होते माधव बर्वे यांनी, बर्वे हे आडनाव चित्पावन ब्राह्मणामध्ये आहे, तर त्यांनी चित्पावन ब्राह्मणांची भरती मोठ्या प्रमाणात तिथे केली होती. त्यामुळे इतर लोकांना काही संधी नव्हती. म्हणजे बहुजन समाजातला तर कोणीच नव्हता, त्यांचा प्रतिनिधी एकही नव्हता. पण पारशी होते, शेडवई होते, इंग्रज होते, अशा तऱ्हेचे काही लोक होते. तर त्यांचा प्रभाव कमी होता त्या मानाने, पण ब्राह्मणांचा, त्यातल्या त्यात चित्पावन ब्राह्मणांचा प्रभाव जास्त होता. तर शाहू छत्रपतींना मोठा प्रश्न पडला की आता काय करावं की इतरांना, ब्राह्मणांशिवाय इतरांना संधी कशी मिळेल. या दृष्टीने त्यांनी काही प्रयत्न करावं ठरवलं. आणि मराठा शिक्षित तरुण जे होते त्यांना नोकरी करायची गरज वाटत नव्हती, कारण घरात सर्व मुबलक होतं आणि बऱ्याच लोकांनी शिक्षणच घेतलं नव्हतं. शिक्षणच घेतलं नाही, त्यांना नोकरी कशी लागेल. तर अशा तऱ्हेने उच्च शिक्षित तरुण त्यांना हवा होता आणि मराठा तरुण हवा होता, म्हणून भास्करराव जाधवांची नेमणूक त्यांनी केली. आपण यापूर्वी भास्करराव जाधवांचं महत्व सांगितलं की रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे जे महात्मा फुलेंचे मित्र आणि चरित्रकार यांच्याकडे भास्करराव जाधव राहत असल्यामुळे जेव्हा जेव्हा महात्मा फुले त्या ठिकाणी येत असतात तेव्हा त्यांनी पाहिलं होतं, प्रत्यक्ष त्यांची भेट झाली किंवा त्यांची चर्चा झाली असा काही उल्लेख कुठे इतिहासात आढळत नाही, पण त्यांनी महात्मा फुलेंना पाहिलं होतं. अशा उच्च शिक्षित तरुणाची नेमणूक महात्मा फुलेंनी आपल्या शाहू छत्रपतींनी त्या ठिकाणी केली. आता हे भास्करराव जाधव कसे मिळाले, तर त्याचं एक कारण घडलं. 1888 मध्ये भास्करराव जाधव मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाले. म्हणजे विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा ही होती. आणि लहानपणापासून त्यांना सत्यशोधक विचार माहीत होते. तर पुढे MA झाले आणि LLB परीक्षेची तयारी करत असताना शाहू छत्रपतींनी त्यांना आपल्या दरबारामध्ये नेमणूक दिली. म्हणजे ते लॉ करत होते आणि MA तर झालेच होते. तर 1 जून 1895 या दिवशी त्यांची नेमणूक झाल्याचा उल्लेख इथे आहे. त्यांना 150 रुपये पगार होता. आता हे 150 रुपये केव्हाचे आहे, 100-125 वर्षापूर्वीचे आहे. 1895 म्हणजे आता त्याला
130 वर्ष झाली आहेत, साधारणतः 130 वर्षापूर्वी ही गोष्ट आहे. आणि सहाय्यक सरसुभा या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली आणि पुढच्या शिक्षणाकरता शाहू छत्रपतींनी त्याला मदत केली. हा फार महत्वाचा घटक आहे भास्कर जाधव त्यांच्या आयुष्यातला. आणि एक तर सत्यशोधक मराठा त्यांच्या सोबत होता, शिकलेला होता, उच्च शिक्षित होता आणि त्यांच्याच वयाचे ते जवळपास होते. आणि पुढे काय झालं की शाहू छत्रपतींना जे जे प्रश्न निर्माण झाले, ब्राह्मणी वर्चस्वाचा जाच सहन करावा लागला आणि काही संकट आली. प्लेगची साथ आहे, दुष्काळ आहे, त्या सगळ्या वेळेस दुष्काळाचे संयोजक म्हणून किंवा दुष्काळावर काय उपाययोजना करायची त्याचे प्रमुख म्हणून भास्करराव जाधवांनी काम केलं. 1878 मध्ये पेशव्यांनी जो शिवशाख बंद केला होता, राज्याभिषेकाचा जो शक होता, तो फसली जो शक सुरू केला होता पेशव्यांनी, तर तो सुरू करण्याचं काम आपल्या शाहू छत्रपतींनी या काळात केलं. आणि नंतरच्या काळातली महत्वाची घटना जी घडली, आपण पाहिलं की तिथे मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांचा वर्चस्व होता म्हणून इतरही लोकांनी शिकावं, मराठ्यांनी शिकावं, यासाठी त्यांनी 1896 साली एक वसतिगृह काढलं. मराठा वसतिगृह नावाचं ते आहे. आणि त्या वसतिगृहात वर्षभर मराठा तरुण होते, पण कोणीच परीक्षा दिली नाही, कोणी शिकलं नाही. आणि इतर जातीच्या लोकांना त्या ठिकाणी ते येऊ देत नव्हते. तर हे जे वास्तव आहे, त्या वास्तवाने मग शाहू महाराजांना असं वाटलं की आपण केवळ मराठ्यांसाठी वसतिगृह काढण्यापेक्षा इतर जातींसाठी काढावं. आणि हे काढताना त्यांनी धोरण ठरवलं होतं की वसतिगृह काढताना संस्थांचा जो पैसा आहे, दरबारचा पैसा आहे, तो खर्च नाही करायचा. त्या त्या जातीतल्या लोकांचे जे लोकांचा पैसा घ्यायचा, जे दानशूर आहेत, व्यापारी आहेत, अशा वर्गाकडून पैसा घ्यायचा. म्हणून सगळ्यात जास्त प्रमाणात शाहू छत्रपतींना जी मदत झाली ती झाली जैन समाजाची. म्हणून पुढे जे रयत शिक्षण संस्थेचे जे संस्थापक होते, भाऊराव पाटील, तर हे जे पुढे आले त्याला कारण शाहू छत्रपतींनी स्थापन केलेल्या जैन वसतिगृहाचे ते एक विद्यार्थी होते. आम्ही आणायचे सगळीच वसतिगृह पाहिली, त्यात सगळ्यात चांगलं वसतिगृह मला जे दिसलं ते जैन वसतिगृह. आणि त्या जैन वसतिगृहामध्ये ज्या ठिकाणी भाऊराव पाटील राहत होते, कर्मवीर भाऊराव पाटील, ती खोली अजूनही एक स्मारक म्हणून त्यांनी सुरक्षित करून ठेवली आहे. तिथे कोणाला राहायला अजून संधी नाही, म्हणजे राहायची व्यवस्था तिथे नाही आहे. पण इतर खोल्यांमध्ये मात्र विद्यार्थी अजूनही राहतात. मुस्लिम वसतिगृह सर्वात चांगलं त्यानंतर मला दिसलं. आणि इतरही जातींचं मराठा वसतिगृह तर आता एक स्मारक म्हणून त्यांनी केलेलं आहे, कारण पहिलं वसतिगृह ते आहे. पण सर्वात वाईट वसतिगृह ते मातंगांचं, कारण मातंग समाजामध्ये पैसे देणारा कोण त्यांना सापडला नसेल. अजूनही ते वसतिगृह चांगलं नाहीये. पण वसतिगृहाची जननी म्हणून जे कोल्हापूरचं नाव घेतलं जातं त्याला कारणीभूत ठरलं मराठा वसतिगृह. तर अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणात तिथे विद्यार्थी शिकायला लागले. आणि त्यामुळे मग एक विद्यार्थी त्यातला जैन समाजातलाच मॅट्रिक मध्ये पास झाला होता, तर त्याला त्यांनी नोकरीला लावलं. ही घटना शाहू छत्रपतीच्या दृष्टीने महत्वाची यासाठी आहे कारण 1901 पासून त्यांनी वसतिगृह काढली, इतर वसतिगृह. तर त्यात पहिले विद्यार्थी म्हणून पी.सी. पाटील यांचं नाव घेतलं जातं. तर त्यांना त्यांनी नेमल्यानंतर मात्र ब्राह्मणांमध्ये चुळबुळ झाली की हा जो मराठा माणूस आहे, जैन होते ते, पण हा माणूस कसा काय शिकू शकेल. तेव्हा न्यायाधीश किंवा एक पटवर्धन नावाचा न्यायाधीश होता, इतरही लोक आपसात चर्चा करत होते, ब्राह्मण जेवढे बुद्धिवान आहे तेवढे मराठा कुठे बुद्धिवान आहेत, त्यांना कुठे कळत आहे सगळं. आता तो माणूस मॅट्रिक झाला होता, म्हणजे शिकलेलाच होता, त्याला घ्यायला हरकत नव्हती. पण मोठ्या प्रमाणात दबाव आला आणि त्याला काढण्याकरता त्या काळात जे ब्राह्मण पदाधिकारी होते त्यांनी धमकी दिली शाहू महाराजांना, यांना तुम्ही जर नोकरीवरून काढणार नसाल तर आम्ही आमच्या नोकऱ्यांचे राजीनामे देऊ. न्यायाधीशापासून तर सर्व दरबारी लोकांनी अशा तऱ्हेने धमकी दिली आणि काही लोकांनी राजीनामे दिले. त्यामुळे मग कंटाळून शाहू महाराजांना त्याला नोकरीवरून काढावं लागलं. हे मोठं अपयश होतं शाहू महाराजांच्या आयुष्यातलं. आणि त्यामुळे मग भास्करराव जाधवांना त्यांनी घेण्यामागचं कारण असं होतं की ती जी सल होती, ते जे दुःख होतं की आपण एका चांगल्या विद्यार्थ्याला घेतलाय पण त्याला काढण्याकरता ब्राह्मण दबाव टाकतात. आता ही घटना इतकी महत्वाची आहे की एक राजा निर्णय घेतो, त्या राजाच्या निर्णयाला दरबारी लोक, कर्मचारी विरोध करतात आणि त्या दबावाखाली शाहू छत्रपतीला त्याला नोकरून काढावं लागलं. हे अपमानास्पद असं वातावरण होतं. आता ही गोष्ट आपण पाहिली की 1901 नंतरची आहे. पण याच्या आधी एक घटना घडली 1899. आणि वसतिगृहाचा जो प्रारंभ त्यांनी केला
त्यालाही कारण 1899ची घटना आहे, ती थोडक्यातच सांगतो. त्याला वेदोक्त प्रकरण म्हणतात. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर पडले, समाजकारणावर पडले, आणि विशेषतः भारताच्याही राजकारण समाजकारणावर पडले आणि धर्मकारणावर सुद्धा. शिक्षण, राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण या सगळ्या गोष्टीवर ज्याचा परिणाम झाला ते वेदोक्त प्रकरण का घडलं, तर त्याबद्दल आपण पुढच्या वेळेस माहिती पाहणार आहोत. त्यामुळे काही जास्त बोलत नाही. पण एक सूचक माहिती, नोव्हेंबर महिन्यामध्ये शाहू छत्रपती 1899 मध्ये कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानासाठी गेले होते. कार्तिक स्नानाची पद्धत आताही वारकरी लोकांमध्ये आहे. या कार्तिक स्नानामध्ये सकाळी आंघोळ करायची, पहाटे सूर्योदयाच्या आधी आंघोळ करायची, ही प्रथा अनेक ठिकाणी आहे. दीपदान करण्याची सुद्धा पद्धत आहे. तर हे धार्मिकच होते, प्रश्नच नाही. पण त्यांनी जेव्हा पूजेला ते गेले, रोजच करत होते. पण त्या दिवशी राजाराम शास्त्री भागवत हे एक विद्वान गृहस्थ मुंबईचे त्यांच्यासोबत होते आणि मामासाहेब खानविलकर त्यांचे मामा जे होते खानविलकर तेही होते. तर जो भटजी होता तो जे मंत्र म्हणत होता ते वेदोक्त मंत्र म्हणत नव्हता. आता वेदोक्त आणि पुराणोक्त याबद्दल आपल्याला अजूनही फारशी माहिती नाही. म्हणजे आताही अनेक लोक धार्मिक विधी करतात. त्या धार्मिक विधीमध्ये कोणते मंत्र म्हणतात कुणालाच माहित नाही. पण मंत्र म्हटल्याशिवाय आपल्याला धार्मिक विधी पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. एक किस्सा आहे, म्हणजे मला अनुभव आलेला. एका मराठीच्या प्राध्यापकाच्या मुलाचं एकदा साक्षगंध, आमच्याकडे साक्षगंध म्हणतात, टीका लावणे किंवा कुंकू लावणे हेही शब्द त्याच्याकरता आहे महाराष्ट्रात. तर या समारंभाला जो भटजी मंत्र म्हणत होता तो गीतेचा 15वा अध्याय म्हणत होता. आता मला पूर्ण गीताच पाठ असल्यामुळं कोणता अध्याय आहे हे मला लक्षात आलं. मी त्या भटजींना म्हटलं की या 15वा अध्याय कसं काय म्हणता. तर त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आणि जे प्राध्यापक होते त्यांना तर कळलंच नाही. म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला कळत नाही की आपण भटजीचं ऐकतो पण भटजी काय करतो माहित नाही. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या बाबतीतले एक अनुभव या ठिकाणी सांगणं मला आवश्यक वाटतं. ते संस्कृतचे महापंडित होते. खूप डिग्री आहे त्यांनी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनंतर इतक्या पदव्या घेतलेली व्यक्ती भारतातली ती एकमेव होती. तर ते एका लग्नात गेले असताना तिथे जो मंत्र म्हणणारा भटजी होता तो अंत्यसंस्काराचे मंत्र म्हणत होता. म्हणजे माणूस मरण पावल्यानंतर जे मंत्र म्हणायचे ते मंत्र तो लग्नाच्या वेळी म्हणत होता. तेव्हा श्रीकांत जिचकरांनी त्यांना प्रश्न विचारला भटजींना, अरे हे मंत्र तर अंत्यसंस्काराचे आहेत आणि कार्यक्रम लग्नाचा आहे. तर तो हसत म्हणाला की लग्न म्हणजे एक प्रकारचा अंतच आहे. म्हणजे किती चुकीचं वाक्य होतं. लग्न म्हणजे नवीन जीवन सुरू होतं, आनंदाचा क्षण असतो. पण इतकं विचित्र उत्तर बेजबाबदारीने देणारा ब्राह्मण किंवा पंडित त्यांना मिळाला. पण ही गोष्ट श्रीकांत जिचकरांनी अनेक ठिकाणी सांगितली. त्यामुळे लोकांना कळलं की भटजी जे मंत्र म्हणतात त्या मंत्रात काही तथ्य नसतं. पण मंत्र म्हटले नाही तर आपल्याला बरं वाटत नाही. शाहू महाराज आपल्यासारखे सारे भोळेच होते, निरागसच होते. पण त्यांना इतके दिवस मंत्र म्हणणारा जो नारायण भटजी होता, तो नारायण भटजी वेदोक्त मंत्र म्हणतो की पुराणोक्त, वेदोक्त आणि पुराणोक्त म्हणजे काय हा फरकच माहित. वेदोक्त म्हणजे वेदात सांगितलेले, पुराणोक्त म्हणजे पुराणात सांगितलेले. तर अशा तऱ्हेचे मंत्र, दोन प्रकारचे मंत्र असतात. वेदोक्त हे क्षत्रियांसाठी ब्राह्मणांसाठी म्हटले जाणारे मंत्र, आणि पुराणोक्त मंत्र जे आहे, पुराणोक्त म्हणजे पुराणात सांगितलेले, वेदोक्त म्हणजे वेदात सांगितलेले. तर पुराणोक्त मंत्र हे शूद्रांसाठी म्हणतात. तर राजाराम शास्त्री भागवतांच्या हे लक्षात आलं की हा नारायण भटजी जो आहे तो या ठिकाणी वेदोक्त मंत्र म्हणत नाही. त्यांनी म्हटलं की तू असं का म्हणत नाही, पुराणोक्त मंत्र का म्हणतो. कारण पुराणोक्त मंत्र शूद्रांसाठी असतात. तो म्हणाला शाहू महाराज शूद्रच आहेत. शाहू महाराजांच्या तोंडावर जे स्वतःला क्षत्रिय मानत होते त्यांना त्या नारायण भटजींनी उत्तर दिलं की शाहू महाराज शूद्र आहेत. शाहू महाराजांना प्रश्न पडला, एक यक्कश्चित ब्राह्मण भटजी, तो किती शिकला असेल नसेल, त्याचं ज्ञान काय आहे काही आपल्याला माहित नाही, केवळ त्याला मंत्रपाठ आहे म्हणून त्याला बोलवलं पूजेला, आणि तो म्हणतो की शाहू महाराज क्षत्रिय नाहीत. शाहू महाराजांनी प्रश्न केला की आमचे पूर्वज थोरले महाराज आबासाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते, आणि मग मी कसा क्षत्रिय नाही आहे, आम्ही मराठी आहोत, आम्ही क्षत्रिय नाही कसं काय म्हणतात. तर तो उत्तरला की शिवाजी महाराज सुद्धा क्षत्रिय होते, तेही शूद्रच होते. तर पुढल्या काळामध्ये खूप मोठा वाद झाला, त्याला वेदोक्त प्रकरण असं म्हणतात. त्यावर स्वतंत्रपणे आपण चर्चा करू पुढे, त्यात बारकावे काय आहे. पण त्या बारकाव्यात वाईच्या पंडितांनी ब्राह्मणांनी लिहून ठेवलं आहे. वाई हे जवळ आहे महाबळेश्वर किंवा सातारा जिल्ह्यातलं एक महत्वाचं गाव आहे. तर तिथल्या ब्राह्मणांनी लिहून ठेवलं की शिवाजी महाराज शूद्र असतानाही
गागा भट्टांचे मंत्र म्हटले, वेदोक्त मंत्र, त्यामुळे त्याचा मृत्यू शौचकूपात झाला. म्हणजे जो संडासमध्ये मरण पावला, म्हणजे एक प्रकारचं हे प्रायश्चित्त होतं की त्याला झालेली शिक्षा होती, असं शाहू महाराजांच्याच काळात वाईच्या ब्राह्मणांनी त्यांच्या वृत्तपत्रात लिहून ठेवलं. ती माहिती यदी फडकेंनी राजर्षी शाहू आणि लोकमान्य टिळक या ग्रंथात लिहिली आहे. धनंजय कीरांनी राजर्षी शाहू आणि लोकमान्य टिळक एक मूल्यमापन नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यातही विरुक्त प्रकरणावर खूप विस्तृत माहिती दिलेली आहे. म्हणून त्यावर स्वतंत्र चर्चा आपण करू. तर या प्रकरणामुळे शाहू महाराजांना एक कळलं की ब्राह्मण आपल्याला शूद्र मानतात. आपण स्वतःला क्षत्रिय जरी मानत असलो तरी ब्राह्मण किंवा ब्राह्मण निर्माण केलेले धर्मग्रंथ हे आपल्याला शूद्र मानतात. मग त्यांनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं, कारण तो मंत्र म्हणायला तयार नव्हता. तो अडून बसला की मी वेदोक्त मंत्र म्हणणार नाही, कारण तुम्ही शूद्र आहात. त्याला नोकरीवरून काढलं. त्याला नोकरीवरून काढल्यावर जे वादळ निर्माण झालं ते पुण्यातून निर्माण झालं. त्याची नेते होती टिळक, ज्या टिळकांना लोकमान्य म्हणतात. आणि त्या टिळकांनी अथणी जे गाव आहे कर्नाटकातलं बेळगाव जिल्ह्यातलं, तिथे भाषण दिलं की या शूद्र तेली तांबोळी कुणबी यांनी शिकून काय त्या कोर्टामध्ये नांगर हाकायचे काय? म्हणजे कुणब्यांनी तेल्यानी तांबोळ्यांनी फक्त नांगरच हाकायचे, शिक्षण घ्यायचं नाही, वकील व्हायचं नाही, जज व्हायचं नाही, नोकऱ्या करायच्या नाही. अशा प्रकारची धारणा ज्या टिळकांची होती, त्यांचा जो जातीय दृष्टिकोन आहे त्या रीतीने उघडकीस आला. त्यांनी केसरीमध्ये 3 अग्रलेख लिहिले. त्या अग्रलेखात सुद्धा मराठ्यांची नष्टाचारी नावाचा एक अग्रलेख आहे, फार विकृत स्वरूपाचा आहे. तर त्याचाही परिणाम महाराष्ट्रावर झाला. आणि मग एवढं इथे थांबले नाही ते. तर जी ब्राह्मणांची संस्थान होती खारिज झालेली, त्या संस्थांमध्ये जाऊन त्यांनी भाषणं दिली. जमखंडी संस्थान आहे, कुरुंदवाड आहे, सांगली आहे. म्हणजे ते शाहू महाराजांच्या करवीर संस्थानात येऊन भाषण देऊ शकले नाही, तेवढी हिंमत त्यांची नव्हती. पण शाहू महाराजांच्या विरोधात त्यांनी इतर ठिकाणी भाषणं दिली. आणि शाहू महाराजांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात शाहू महाराजांनी 1902 मध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक निर्णय घेतला की आता नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण द्यायचं. म्हणून आरक्षणाचा हा जो दिवस आहे फार महत्वाचा. त्यांच्या वाढदिवसापूर्वी 26 जुलैला साजरा व्हायचा पूर्ण भारतामध्ये. अलीकडे 26 जूनला साजरा होतो. 1902 मध्ये हा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे संतापलेल्या टिळकांनंतर शाहू महाराजांच्या विरोधात आघाडी उभारली. आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. या घोषणेसाठी प्रसिद्ध असलेल्या टिळकांनी इंग्रजांकडे पत्र लिहिलं की राजर्षी शाहू महाराजांचं संस्थान खारिज करा, कारण हे आमच्या धर्माच्या विरोधात आहे, आमच्या धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. म्हणजे ज्या टिळकांकडे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून पाहिलं जातं, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते म्हणून पाहिलं जातं, त्यांनी एकमेव संस्थान जे होतं करवीर संस्थान ते खारिज करावं अशा प्रकारचा अर्ज टिळकांकडे केला होता. पुढे त्या अर्जावर मग चर्चा झाली, न्यायालयात केस गेली आणि त्यात शाहू महाराज जिंकले. म्हणजे ही फार महत्वाची घटना आहे विरोक्त प्रकरणातून, की टिळक विरुद्ध शाहू असा जो संघर्ष आला, तो संघर्ष त्यांच्यापुरता सीमित नव्हता. आपण भालाकार भोपटकर नाव ऐकलं असेल, भाला नावाचं साप्ताहिक चालवायचे. शिवराम महादेव परांजपे काळ नावाचं साप्ताहिक त्यांचं होतं. नरसिंह चिंतामण केळकर हे केसरीचे संपादक होते. किंवा अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, ही सगळी मंडळी शाहू महाराजांच्या विरोधात तेव्हा भाषणं देत होती. आणि या लोकांनी जागृती केली की हे धर्माच्या विरोधात आहे, म्हणजे ब्राह्मणाच्या विरोधात आहे म्हणण्याची ताकद त्यांची नव्हती. तेव्हा मग शाहू महाराजांनी कडक धोरण आखली. खामगावला तेव्हा एक शिक्षण परिषद झाली होती, मराठा शिक्षण परिषद. त्यातही त्यांनी म्हटलं यापुढे आता कोणतेही धार्मिक विधी ब्राह्मणांच्या हाताने आपण करून घेऊ नये, यांच्या धर्मशास्त्रांना मान्यता देऊ नये. आपली धर्मशास्त्र असली पाहिजे, आपला धर्म असला पाहिजे आणि आपलेच मंत्र असले पाहिजे. म्हणून त्यांनी सदाशिवराव पाटील नावाचे एक शिकलेले गृहस्थ, ते मराठा गृहस्थ, त्यांना क्षात्र जगद्गुरू म्हणून नेमलं. आता आपण कोल्हापूरला गेलो तर गारगोटी नावाचं गाव आहे पुढे, आणि त्या गारगोटीच्या पुढे पाटगाव नावाचं गाव. त्या पाटगावला मौनी महाराजांचं एक स्थान होतं. ते पहिले क्षात्र जगद्गुरू, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना गुरु मानत होते म्हणून ते पहिले क्षात्र जगद्गुरू. तर पाटगावला त्यांनी हे क्षात्र जगद्गुरूचं पीठ निर्माण केलं. सदाशिवराव पाटील त्याचे कुलगुरू होते. या पहिले जगद्गुरू जे होते मराठा जगद्गुरू ते सदाशिवराव पाटील. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा.
ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 9857 34. पहिले जगद्गुरू जे होते, मराठा जगद्गुरू, ते सदाशिवराव पाटील. मी त्याही गावाला भेट दिली तेव्हा मला लक्षात आलं की लोकांच्या मनात त्या आठवणी आहेत. पण तरीही ब्राह्मणांच्या बदमाशांच्या विरोधात लढण्याची ताकद आजही कोल्हापूरच्या लोकांची नाही आहे. तर या सगळ्या प्रकरणावर स्वतंत्र आपण केव्हा तरी भाग घेणार आहोत. पण आता त्यांच्या काळात 1896 मध्ये जो दुष्काळ आला, नंतर प्लेगची साथ आली आणि या सगळ्या वातावरणात वेदोक्त प्रकरण घडलं. वेदोक्त प्रकरण जे आहे हे एका ब्राह्मणाला नोकरीहून काढलं म्हणून केलं. म्हणजे एका ब्राह्मणाला नोकरीहून काढल्यावर सगळे ब्राह्मण जे एकत्र येतात, ही घटना महाराष्ट्रात जेव्हा पाहिली आणि ज्या टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि किंवा ते शिवजयंती उत्सव सुरू केला असं म्हणण्यात येतं, तर त्या टिळकांनी छत्रपतीच्या विरोधात दंड थोपटले होते. हाही एक अनुभव आपण घेतला. म्हणजे टिळक हे शाहू छत्रपतीच्या विरोधात गेले होते आणि त्यामुळे पुढे मग आरक्षणाचं समर्थन, ज्या आरक्षणाचं जे प्रारंभ म्हणता येईल तो शाहू छत्रपती केला. त्यातून त्यांना बाबासाहेब आंबेडकरांसारखं एक नेतृत्व मिळालं. माणगावला परिषद झाली, त्या परिषदेत बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा नेता म्हणून त्यांनी जाहीर केलं. म्हणजे अशा तऱ्हेने आतापर्यंत मी अस्पृश्यासाठी काम केलं, तर यापुढे आता बाबासाहेब आंबेडकर करतील, अशा प्रकारची घोषणा त्यांनी माणगाव परिषद केली. ही फार महत्वाची. ते अस्पृश्यता निवारणाची त्यांची ही परिषद फार महत्वाची ठरली. आता पुढल्या काळात बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्यावर सुद्धा अनेक निर्णय घेता आलेले, कारण त्यांना अनुकूल वातावरण होतं. पण शाहू छत्रपतींच्या काळात त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यात महार वतन खारिज करण्याचा हा निर्णय. त्यांचं असं म्हणणं आहे की अशा तऱ्हेने या महार वतनामुळे अस्पृश्यता कायम राहते. किंवा जे कुळकर्णी वतन होतं, ब्राह्मणांसाठी राखीव होतं, इतरांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नव्हती, ते खारिज करून त्यांनी वतन हे इतरांसाठी खुलं केलं. इतर जातीच्या लोकांना सुद्धा जे पाटील म्हणून पुढे किंवा आपण पटवारी हा शब्द वापरतो, तर हे हे जे वतन सुरू केलं ते शाहू महाराजांनी केलं. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 977899. या सगळ्या गोष्टी 1811 1819 काळात केल्या. आणि जे फासे पारधी आहेत, मांगारुडी, डोंबारी, ज्या लोकांकडे गुन्हेगारी जमातीचे लोक पाहिलं जातं, त्यांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी काही योजना आखल्या. रोजगार हमी योजनेसारख्या. रोजगार हमी योजना ही अलीकडली आपल्याला वाटत असली तर तशाच प्रकारची योजना शाहू छत्रपती त्या काळात केली आणि सगळ्यांना कामाला लावलं. आणि विशेषतः त्यांच्या बग्गीमध्ये बरेचदा ते फासे पारधी ज्यांचे कार्यकर्ते होते त्यांना घेऊन जायचे. गंगाराम कांबळे नावाचे गृहस्थ होते, त्यांच्यासाठी त्यांनी तिथे एक हॉटेल काढून दिलं. आजही ते हॉटेल आहे. आणि मुद्दाम ते त्या रस्त्यावरून जाताना आपल्या दरबारी लोकांना थांबवत असत की आपण आता गंगाराम कांबळेकडे चहा घेऊया. आणि बाकी लोकांना संकोच होत होता. त्यांना वाटेल एका अस्पृश्यांकडे कसं काय चहा घेतात शाहू महाराज. पण मुद्दामच अस्पृश्यता निवारणाचा खऱ्या अर्थाने सक्रिय असा उपक्रम त्यांनी केला. लोकांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन टाकलं. तर ही अशा तऱ्हेने किंवा सर्वांसाठी मोफत शिक्षणाची सोय त्यांनी केली. जे जे कलावंत त्यांच्या दरबारमध्ये होते, त्यांच्या संस्थांमध्ये होते, दरबार म्हणण्यापेक्षा संस्थांमध्ये, त्यांना सुद्धा त्यांनी वेतन सुरू केलं. आणि जे शिकारी लोक आहेत त्यांच्या शिकारी लोकांच्या कलेला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि मल्लयुद्धाला प्रोत्साहन दिलं. आपण कोल्हापूरला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे रोमन अँपी थिएटरच्या धर्तीवरती एक अँपी थिएटर पाहायला मिळतं, आखाडे पाहायला मिळतात. आणि त्यांच्या काळात एक चित्रकार होते, ते दरबारचे गुरु होते, गुरुजी होते, आबालाल रहमान, मुस्लिम माणूस होता. शाहू छत्रपती जेव्हा गेले 6 मे 1922 रोजी, तेव्हा तो वेड्यासारखा तो माणूस त्या पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये किंवा कृष्णा नदीच्या पात्रामध्ये त्यांनी जी चित्र काढली तो फेकून देत होता, वाहवत होता. लोकांना वाटे की बा आबालाल गुरुजी वेडे झाले, वेडे झाले. लोक गेले, त्यांना चित्र का फेकून देतात. ते म्हणाले मी चित्र काढली खरं आहे, पण या चित्राचा जो रसिक होता तोच आता गेलेला आहे. याची प्रशंसा कोण करील, त्यापेक्षा ही नदीत वाहलेली बरी. अशा तऱ्हेने त्यांच्यावर प्रेम करणारा एक मोठा कलावंतांचाही वर्ग होता. आणि अशा ह्या माणसाचा मृत्यू 6 मे 1922 रोजी झाला. सकाळी त्यांनीच निर्माण केलेल्या पन्हाळा पन्हाळा लॉज या हॉटेलमध्ये ते मरण पावले. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.